पुढल्या बातमीकडे वळूयात। समीर भुजबळ नाशिक जिल्ह्यामधील नांदगाव मतदारसंघामधून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात। याचं कारण म्हणजे छगन भुजबळांनी समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्तानं पोस्ट करत तसे संकेतच दिलेत। नाशिक जिल्ह्यासह नांदगाव मनमाड मतदारसंघाला आणखीन पुढे घेऊन जाण्यासाठी तुला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्यात। यामुळे आता समीर भुजबळ कोणत्या पक्षाकडून लढणार की राष्ट्रवादीमधून बंडखोरी करणार याकडे लक्ष आहे। समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त छगन भुजबळ यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्या शुभेच्छांमधूनच समीर भुजबळ आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा रंगू लागलेली आहे। प्रांजल कुलकर्णी माझे सहकारी या संदर्भातली माहिती आपल्याला देत आहेत। प्रांजल, तृप्ती, आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून समीर भुजबळ हे नांदगाव मनमाड जो मतदारसंघ आहेत तिथे चांगलेच ॲक्टिव्ह झाल्याचं बघायला मिळत आहेत। म्हणजे मतदारांच्या ते भेटीगाठी घेत आहेत। अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील त्यांच्याकडून आयोजन हे केलं जात आहेत। गणेश उत्सव असेल किंवा सध्या नवरात्र उत्सवामध्ये देखील अनेक सेलिब्रिटी नांदगावमध्ये येत आहेत आणि समीर भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते तिथे पार पडत आहेत। त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी समीर भुजबळ हे आता नांदगाव मतदारसंघातून निवडणूक लढवणार का असे प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत होते। आणि आज खरं तर समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्ताने छगन भुजबळ यांनी ज्या सोशल मीडियावरून शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यातून त्यांनी संकेतच दिलेले आहेत। आपण जर बघितलं तर छगन भुजबळ यांनी फेसबुकवर पोस्ट केले, त्यासोबतच एक्सवर देखील पोस्ट करत समीर भुजबळ यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांनी म्हटलेलं आहे की समीर नाशिक जिल्ह्यासह नांदगाव मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी तुला उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभो याच मनापासून सदिच्छा। त्यामुळे एकंदरीतच आता समीर भुजबळ हे नांदगाव मनमाड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे जवळपास स्पष्ट झालेले आहेत। मात्र आता खरा प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे समीर भुजबळ आता नक्की कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार। आपण जर बघितलं तर समीर भुजबळ हे माजी खासदार आहेत, त्यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुंबईचे ते प्रदेशाध्यक्ष मुंबईचे ते अध्यक्ष आहेत। त्यामुळे आता आपण जर बघितलं तर नांदगावमध्ये सध्या विद्यमान आमदार हे शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे आहेत। गेल्या काही वर्षांचा इतिहास बघितला तर सुहास कांदे आणि भुजबळ परिवारामधील जे राजकीय वैमनस्य आहेत ते सर्वश्रुत आहेत। त्यामुळे कुठेतरी आता सुहास कांदे विरोधात जर समीर भुजबळ उभे राहिले तर नक्की कोणत्या पक्षाकडून लढणार। समीर भुजबळ आता आपण जर बघितलं तर ते आता बंडखोरी करणार का किंवा कोणत्या पक्षामध्ये ते जाणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एकंदरीतच ही सर्व परिस्थिती बघता कुठेतरी महायुतीमध्ये नांदगावच्या जागेवरून तेढ देखील निर्माण होण्याची शक्यता आहे। आता यावरती सुहास कांदे यांची भूमिका काय राहणार, यासोबतच जर समीर भुजबळ निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत ते नक्की कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार असे देखील अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत। यावरती आता छगन भुजबळ यांचं नक्की काय स्पष्टीकरण येत आहेत किंवा समीर भुजबळ हे नक्की काय भूमिका मांडतायत याकडेच लक्ष लागलेलं आहे। मात्र तृप्ती, आपण जर गेल्या काही दिवसांपासून काही जर अजित पवार गटाच्या नेत्यांच्या भूमिका बघितल्या तर खरं तर त्यांचं हे देखील म्हणणं आहे की शरद पवार गटात कुठेतरी गेल्या तर फायदेशीर ठरेल। कारण नाशिक जिल्ह्यातील जर चित्र बघितलं तर अजित पवार गटाचे नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आमदार आहेत, 6 आमदार हे अजित पवार गटाचे आहेत। मात्र हे 6 पैकी अनेक आमदार हे खरं तर अस्वस्थ आहेत। आपण नरहरी झिरवाळांची जर भूमिका बघितली ते नरहरी झिरवाळांचे पुत्र गोकुळ झिरवाळ हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। ते मुलाखत देखील तिथे देऊन आलेले आहेत। यासोबतच इतर आपण जर बघितलं तर छगन भुजबळ आहेत की त्यांचे पुत्र समीर भुजबळ आता यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। देवळालीच्या ज्या आमदार आहेत सरोज आहिरे या देखील कुठेतरी अस्वस्थ आहेत आणि त्या देखील शरद पवार गटाच्या काही नेत्यांचे त्यांनी गाठी देखील घेतल्याच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहेत। त्यामुळे कुठेतरी आता नक्की अजित पवार गटाची पुढची भूमिका काय असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच छगन भुजबळ यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, मात्र अजित पवारांच्या गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।